स्नेहल स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भानं आज जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या कास्ट संदर्भात आहे आणि कास्टनुसार जो गेल्या वर्षीचा जो मेरिट आहे तो मेरिट किती आलेला आहे आणि एकूण कॅटेगरीच्या सर्वाधिक जागा कोणत्या कोणत्या कॅटेगरीच्या असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये हा मेरिट कमी आलेला होता, मेल असेल फिमेल असेल, या संदर्भातील संपूर्ण अपडेट. आणि आता जे विद्यार्थी आपण आहात ते विद्यार्थी जर आपण बघितलं तर 2,11,308 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं. त्यापैकी 1,70,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणजे ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा 1,70,000 विद्यार्थ्यांमध्ये आहे. आणि हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ हा खरंच कमी येणार आहे. तर मग यामागे कमी येण्यामागची भूमिका काय असणार आहे, तर आपल्या नेत्यांच्या किंवा पुढारीच्या माध्यमातून होण्यात येणारे जे काही आपण पाठपुरावे आहेत या माध्यमातून जागा जास्तीत जास्त कशा येतील, कला क्रीडा शारीरिक शिक्षण असतील किंवा प्राथमिक माध्यमिक असेल किंवा इतर ज्या जागा आहेत त्या जागा सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. आणि त्याचं परिपत्रक सुद्धा आलेले आहेत. कालच मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की महाराष्ट्र शासन शिक्षक संचालनाच्या माध्यमातून एक लेटर निघालेलं आहे 14 तारखेचं. त्यात सुद्धा शिक्षक भरतीच्या संदर्भातलंच आपलं फायद्याची गोष्ट आहे, गुड न्यूज आहे ती आपल्यासाठी, की जे विस्तार अधिकारी असतील, केंद्र प्रमुख असतील किंवा मुख्याध्यापक असतील यावरती पदोन्नती जे झाली तर ज्या जागा रिक्त होणार आहेत 31 मे पर्यंत त्या जागा सुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात याव्या असं स्पष्ट उल्लेख त्या पत्रामध्ये आहे. त्यामुळं जास्तीत जास्त जागा आल्या तर कट ऑफ मात्र कमी येणार आहे. मग आपण 4 गोष्टी महत्वाच्या असणार आहे पवित्र पोर्टलला. त्यापूर्वी आपण या गोष्टी सांगण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतंही जे अपडेट असेल आणि आपल्याला हेल्प करण्यासाठी आम्ही तत्पर असणार आहोत. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणाऱ्या लिंक जे आहेत त्यावरती तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून तुम्ही मेसेज माध्यमातून आम्ही तुम्हाला मदत करू शकतो किंवा फोनद्वारे सुद्धा मदत करू शकतो. तर महत्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत तर टेट परीक्षेच्या जे मार्क्स आहेत ते महत्वाचे आहेत, तुमची कॅटेगरी महत्वाचं आहे, तुमचं माध्यम महत्वाचं आहे, नंतर तुम्ही कोणत्या वर्गासाठी तुम्ही प्रिफरन्स टाकतात ते महत्वाचं आहे आणि तुम्ही कोणते कोणते प्रिफरन्स टाकतात ते सुद्धा महत्वाचे. अशा 5 गोष्टी ज्या तुमच्यासाठी महत्वाच्या असणार आहेत. कारण हा जो पवित्र पोर्टलचा जो भाग आहे हा तुमचा भावनिकतेचा भाग नाही किंवा तुम्हाला चांगलं काय वाटतं त्याचा भाग नाही, तर हा सिस्टीमचा भाग आहे. सिस्टीम मध्ये जो डेटा फिट केलेला आहे आणि तुम्ही जे फॉर्म अर्ज करताना जे काही डेटा तुम्ही त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे त्याच माहितीनुसार मात्र विद्यार्थी मित्रांनो तुमची निवड होणार आहे, तुमच्या प्रिफरन्स नुसार निवड होणार आहे. मग हा जो व्हिडिओ आहे कमी स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही महत्वाचा आहे आणि जास्त स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्वाचा आहे. आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला माध्यम जी आहेत तुमचं मराठी माध्यम असेल किंवा उर्दू माध्यम असेल किंवा आपला इंग्लिश माध्यम असेल किंवा हिंदी माध्यम असेल या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. तर आपण कॅटेगरीचा विचार करू की कॅटेगरी कोणत्या कोणत्या कॅटेगरीला सर्वाधिक जास्त जागा असते. तर आपण जास्त करून कमीकडे आपण जर बघितलं तर सर्वाधिक जागा या ओपन कॅटेगरीच्या असतात. त्यानंतर ओबीसी कॅटेगरीच्या जागा या सेकंड नंबरला असतात. नंतर ईडब्ल्यूएस जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जागा असतात 3rd नंबरला. नंतर 4thला SC-BCच्या विद्यार्थ्यांना 4 नंबरच्या जागा असतात, म्हणजे प्रमाण जो असतो तो जास्त प्रमाण असतो. नंतर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, नंतर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, नंतर SCBC नाही SBC, नंतर VJA, नंतर NTB, NTC आणि NTD अशा पद्धतीनं जागांचा जो सिक्वेन्स आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. मग यातील ओपन आणि ओबीसी या जागेंचा कट ऑफ हा गेल्या वर्षी किती होता, यावर्षी कितीपर्यंत येईल, आणि हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ जो आहे गेल्या वर्षीचा तो विद्यार्थी मित्रांनो झिकझॅक कट ऑफ होता, म्हणजे कॉमन कट ऑफ लागलेला नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार हा कट ऑफ जो आहे तो वेगवेगळा बदलत गेलेला आहे. तर ओपनचा कट ऑफ जर आपण बघितला तर गेल्या वर्षी ओपनचा मेलचा जो कट ऑफ आहे, पुरुषांचा कट ऑफ आहे हा 120 पर्यंत आलेला आहे. आणि यापूर्वी सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत त्यात सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय की यावर्षीचा कट ऑफ सुद्धा 120 पर्यंत हा येणार आहे. मग या जागा वाढल्या तर आपण हा कट ऑफ सुद्धा कमी येऊ शकतो, जागा वाढल्या तर कट ऑफ सुद्धा कमी होऊ शकतो. फिमेलचा जर कट ऑफ आपण बघितला तर 118 2 मार्कने हा कमी होता ओपन संदर्भात. मग वेगवेगळ्या जिल्ह्यांचा कट ऑफ हा वेगवेगळा होता. त्यात 118 पर्यंत सुद्धा हा कट ऑफ आलेला होता, 117 पर्यंत सुद्धा कट ऑफ आलेला होता. ओपनचा जर कट ऑफ आपण विचार केला तर या ठिकाणी 117 पर्यंत सुद्धा हा कट ऑफ आलेला होता, 118 पर्यंत सुद्धा हा कट ऑफ आलेला आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांचा. मग आपण जर ओबीसीचा विचार केला, आता ओबीसीचा जर आपण विचार केला तर ओबीसीचा कट ऑफ सांगतोय मी तुम्हाला. ओबीसीचा कट ऑफ सुद्धा त्याच लेवलचा कट ऑफ आहे, 120 कुठे 122 लागलेला आहे, कुठे 120 सुद्धा लागलेला आहे. आणि फिमेलचा जर आपण विचार केला तर 113 पर्यंत हा फिमेलचा कट ऑफ आलेला आहे.
फिमेलचा, आणि तो 118 फिमेलचा जो कट ऑफ आहे कुठे आला तर परभणी जिल्ह्यामध्ये हा माध्यमिकचा कट ऑफ हा कमी आलेला आहे. प्राथमिकचा सुद्धा 117 पर्यंत हा कट ऑफ आलेला आहे परभणीतला. धुळेतला सुद्धा हा कमी आलेला आहे. नंतर पुण्यातला सुद्धा हा कट ऑफ कमी येताना आपल्याला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ओबीसी जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीतून तुम्ही बिलॉंग करत असेल किंवा ओपन कॅटेगरीतून तुम्ही बिलॉंग करत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 120 जर मार्क्स असेल तरी तुम्हाला होप आशा ठेवायची आहे. कारण ऍव्हरेजली जर मार्क्स असेल आणि तुम्ही महाराष्ट्रात कोण्याही जिल्ह्यात जर जायला तयार असाल तर मग ते नंदुरबार असेल, धुळे असेल किंवा मग सिंधुदुर्ग असेल कोकणातलं, किंवा पूर्व विदर्भातलं गोंदिया असेल किंवा मग गडचिरोली असेल, अशा कोणत्याही जिल्ह्यात जर तुम्ही जात असाल तर या दुर्गम भागातला विचार केला तर हा जो कट ऑफ आहे हा ओपनचा सुद्धा कट ऑफ आपल्याला कमी पाहायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं ओपन आणि ओबीसीचा जर कट ऑफ केला विचार केला तर आपण 120 पर्यंत आपला कट ऑफ पाहायला मिळत आहे. आणि तुम्ही तुमच्या कॅटेगरी तुम्ही जे काही कॅटेगरीची रँक आपण काढली असाल तर त्या रँक मध्ये तुमचा नंबर किती आहे, तुमच्या खरंच त्या कॅटेगरीचा तुमचा 300वा नंबर असेल किंवा 400वा नंबर असेल तर तुमच्या कॅटेगरीच्या जागा 400 किंवा 500 येणार नाहीत का? असं होऊच शकत नाही. तुम्हाला 400-500 पेक्षा जास्त जागा तुमच्या कॅटेगरीच्या आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे तुम्ही हमखास या ठिकाणी या भरतीमध्ये तुमचा सुवर्ण काळ म्हणून आपण या 2025 ची जी काही भरती असणार आहे या शिक्षक भरतीमध्ये आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळं ओपन आणि ओबीसीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. जो गेल्या वर्षीचा कट ऑफ नुसारच या वर्षीचा कट ऑफ सुद्धा 2 ते 3 मार्कने पुन्हा कमी जर आला तर 115 पर्यंत हा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळेल. यासाठी जागेसाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. आणि यात कला, क्रीडा, शारीरिक शिक्षणच्या, संगीताच्या सुद्धा जागा आपल्याला या ठिकाणी बीएमसी असेल किंवा पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल किंवा जेवढ्या काही महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून ओबीसी आणि ओपनच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्याला मदत करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या लिंकला जॉईन व्हा आणि माझ्या चॅनलला अजूनही फॉलो केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.